पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 168 वरून 5वी ओळ शिष्य बोलतोय. बरोबर. काय म्हणतो शिष्य? शिष्य म्हणतोय की जर मनाने उत्पन्न केलेले द्वैत बंधन करणारे आहे तर त्या मानसद्वैताची निवृत्ती मनोविरोध रूप योग केला असता होण्यासारखी आहे. म्हणजे जिच्यासाठी योगाभ्यास करावा आत्मज्ञानाचे काय कारण आहे ते सांगावे. ठीक, सरळ शंका आहे. वरचा विषय हा चालू होता की द्वैत अर्थात जगत हे दोन प्रकारचं आहे. एक ईश्वर रचित जगत सृष्टी और दुसरी आहे जीव रचित सृष्टी. बरोबर. त्यापैकी ईश्वर रचित सृष्टी ही बंधनाला कारण नाही, दुःखाला कारण नाही हे सांगितलं. उलट जीव रचित जी सृष्टी आहे तीच बंधनाला कारण आहे, तीच दुःखाला कारण आहे, तीच जन्ममरणाधिक संसाराला कारण आहे. आणि जीवरचित सृष्टीच कशी दुःखाला कारण आहे याचं उदाहरण पण काल दिलं होतं. कोणी स्त्री किंवा कोणी मनुष्य कुठेतरी मरून पडलेला दिसला आपल्याला, परिचित नसेल तर फारसं दुःख होत नाही. पण तोच जर परिचित निघाला की अरे हा तर माझा नातलग आहे, मामा काका वगैरे वगैरे, तर मनुष्याला अत्यंत काय होतं? दुःख. म्हणजे अहंता ममता रूप जी जीवसृष्टी तीच दुःखाला कारण आहे हे ठरलं. आणि त्या दोन मुलाचं उदाहरण दिलं होतं विदेशाला गेलेल्या. त्याच्यावरून देखील सिद्ध झालं की बंधनाला आणि दुःखाला कारण कोण आहे? जीवसृष्टी आहे, ईश्वर सृष्टी नाही. जीवसृष्टी म्हणजे जीवाच्या मनाने कल्पिलेली सृष्टी. बरोबर. कारण मनुष्यच म्हणतो ना, मनाचीच कल्पना आहे. हा माझा मामा आहे, हा काका आहे, माझं घर आहे, माझी शेती आहे, माझे पण आपण जोडला, हा माझा देह आहे किंवा देह मी आहे. अशा रूपाने मी आणि माझं पण जिथं जिथं आपण जोडून बसलो आहे तीच खऱ्या अर्थाने काय आहे? मानसिक सृष्टी आहे, मनाची सृष्टी आहे. तिला जीवसृष्टी म्हणतात आणि तीच दुःखाला कारण आहे. मग आता हे ठरल्यानंतर यावर शिष्य शंका करतो. तो म्हणतो महाराजजी गुरुजी जर अशी स्थिती आहे म्हणजे बंधनाला कारण जीवसृष्टी आहे, ईश्वर सृष्टी नाही. आणि जीवसृष्टी म्हणजे मनाने तयार केलेली सृष्टी. मग मनानेच जर ती सृष्टी तयार केली आहे तर त्या सृष्टीची निवृत्ती करण्याकरिता आपण फक्त मनाला आवरलं काम झालं. मनाला सृष्टी निर्माण करू द्यायची नाही, मनाचा निरोध करायचा. त्यानेच ही जीवसृष्टी नष्ट होईल. म्हणजे बंधनाला कारण जी सृष्टी आहे ती नष्ट होईल, निवृत्त होईल. मग त्याकरिता अर्थात बंधनाला कारणभूत जी सृष्टी तिच्या निवृत्तीकरिता तत्वज्ञान अर्थात ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची काय गरज आहे असा शिष्याचा प्रश्न. पुन्हा वाचतो. शिष्य जर मनाने उत्पन्न केलेले द्वैत म्हणजे प्रपंच जगत मनाने निर्माण केलेलं अर्थात जीवसृष्टी, मनाने उत्पन्न केलेले द्वैत बंधन करणारे आहे तर त्या मानसद्वैताची, मानसद्वैत म्हणजे मनाने निर्माण केलेलं द्वैत प्रपंच जगत त्याची निवृत्ती मनोविरोध रूप योग केला असता. मनाचा निरोध करणे, मनाचा विरोध रूप योग आहे की नाही. मन जे इकडं तिकडं भटकत असतं त्याला न भटकू देता त्याचा निरोध करणे आहे की नाही. ध्यान करणे, समाधी करणे, त्याला एकाग्र बनवणे. जर असा अभ्यास केला तर ते मन कल्पनाच करणार नाही, अर्थात सृष्टी निर्माण करणार नाही. त्यामुळे दुःखही होणार नाही, बंधनही होणार नाही. मग काय केलं पाहिजे? आपण मनाचा निरोधच केला पाहिजे. कोण म्हणतो? शिष्य. मानसद्वैताची निवृत्ती मनोविरोध रूप योग केला असता. कारण योग शब्दाचा अर्थ काय आहे? मनाचा विरोध, मनाचा निरोध. त्यालाच म्हणायचं काय? योग. योगश चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्तीचा जो निरोध त्याला म्हणायचं काय? योग. ठीक. निवृत्त मग तो योग करण्याची चित्तवृत्तीचा निरोध करण्याची अनेक प्रक्रिया आहे, तो भाग नाही राहिला. पण चित्तवृत्तीचा निरोध यालाच म्हटलं जातं काय? योग. तर मानसद्वैताची निवृत्ती मनोविरोध रूप योग केला असता होण्यासारखी आहे. म्हणजे
जिच्यासाठी योगाभ्यास करावा. मग काय केला पाहिजे आपण? योगाभ्यास केला पाहिजे, योगसूत्र ऐकलं पाहिजे, शिकलं पाहिजे, त्यानुसार आपण योग मनाचा निरोध केला पाहिजे. आत्मज्ञानाचे काय कारण आहे? म्हणजे आत्मज्ञान कशासाठी संपन्न करायचं? आत्मज्ञान प्राप्त करण्याची काहीही आवश्यकता नाही असं कोण बोलतोय? शिष्य, पूर्वपक्षी म्हणजे शिष्य. काय आवश्यकता आहे ते सांगावे. लागलं एवढं? उत्तर देतात श्री गुरु. ज्ञाना वाचून योगाभ्यास करून द्वैताची निवृत्ती होते. खरी गोष्ट, बरोबर आहे. ज्ञान न करताही, ज्ञान संपादन न करताही योग जर केला म्हणजे चित्ताचा निरोध केला, मनाचा निग्रह केला तर द्वैताची निवृत्ती होती. गोष्ट बरोबर आहे. पण त्यात काही अजून आहे, ती लक्षात घे म्हणे. काय सांगतात? ज्ञाना वाचून योगाभ्यास करून द्वैताची निवृत्ती होते खरी, बरोबर, पण ती फक्त तितक्या पुरतीच होते, तात्कालिक, तेवढ्या वेळेपुरती. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मन समाधी लावून बसला आहात, मनाचा निरोध केलाय म्हणजे मनाला एकाग्र केलाय, तेवढ्या पुरतच द्वैताची काय झाली? निवृत्ती झाली. पुन्हा तुम्ही त्या समाधीतून बाहेर आला 24 तास तर तुम्ही समाधी करू शकत नाही. एकदा समाधीला बसले 6 महिने तुमची समाधी राहील असं आहे का? नाही आहे. चामदेव महाराजांसारखी. आणि जरी राहिली 6 महिने तरी पुन्हा कधीतरी त्यातून बाहेर येणंच आहे. आणि बाहेर मनुष्य आला तर पुन्हा बाहेर हे जगतामध्ये मन फिरायला लागतं, पुन्हा ते अहंता ममता धारण करतं, पुन्हा जीवसृष्टी जशीच्या तशी. तिचा निरोध कायमचा होत नाही. कळलं? हा. आणि आपल्याला बंधनाची निवृत्ती कायमची पाहिजे आहे का तात्कालिक पाहिजे आहे? कायमची पाहिजे. पण बघा खरी, पण ती फक्त तितक्या पुरतीच होते, तेवढ्या पुरतीच काय होते? द्वैताची निवृत्ती होते. म्हणजे जोपर्यंत मन एकाग्र आहे, मनाचा निरोध आहे, तेवढ्या पुरती. म्हणजे योगाभ्यासाने जितका वेळ मन एकत्र राहते, तिथे एकत्र शब्द आहे की नाही, तिचं पाहिजे एकाग्र. त्रच्या जी ठिकाणी ग्रह, एकाग्र. आता म्हणजे योगाभ्यासाने जितका वेळ मन एकाग्र राहते तितकाच वेळ मात्र द्वैताची प्रतीती होत नाही, जगताची प्रतीती होत नाही, अनुभव येत नाही. किती वेळ? जोपर्यंत मन एकाग्र आहे तोपर्यंत. म्हणजे पुनर्जन्म टाळील, म्हणजे पुनर्जन्म पुन्हा प्राप्त होणार नाही अशा रीतीची द्वैत निवृत्ती योगाने होत नाही हे सांगता येतं. म्हणजे पुनर्जन्म टाळील अशा प्रकारची द्वैताची पूर्ण निवृत्ती आत्मज्ञाना वाचून केलेल्या योगाभ्यासाने होऊ शकणारच नाही. आत्मज्ञान प्राप्त न करता केवळ योगाभ्यास केला तर त्याने जन्ममरणच नष्ट होतील, पुन्हा जन्ममरण घ्यावीच लागणार नाही अशा रूपाची द्वैताची निवृत्ती केवळ योगाने होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? आत्मज्ञानच प्राप्त करावं लागेल, दुसरा उपायच नाही आहे असं सांगता येतं. बघा, आत्मज्ञाना वाचून केलेल्या केवळ योगाभ्यासाने होऊ शकणारच नाही. ज्ञान झाल्याशिवाय जन्म मरणादी दुःखाची निवृत्ती होतच नाही असा श्रुतीतही नियम सांगून ठेवलेला आहे. बरं, ही गोष्ट आम्ही आमच्या मनाने सांगतो असं नाही, तर श्रुतीने सुद्धा हेच सांगितलेलं आहे. काय? की ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते, संसार दुःखाची निवृत्ती होते, जन्म मरणाची निवृत्ती होते. केवळ ज्ञाना वाचून योगाने निवृत्ती होत नाही. सापडलं? बघा ना. हा, अशा प्रकारची द्वैताची पूर्ण निवृत्ती आत्मज्ञाना वाचून केवळ योगाभ्यासाने होऊ शकणारच नाही. ज्ञान झाल्याशिवाय जन्म मरणादी दुःखाची निवृत्ती होतच नाही. म्हटलंय की नाही, ज्ञानादेवम मुच्यते सर्व पाशैहि अशी श्रुती आहे श्वेतर उपनिषदाची. ज्ञात्वा देवम मुच्यते सर्व पाशैहि अशी श्रुती. ज्ञात्वा देवम मुच्यते सर्व पाशैहि श्वेतर उपनिषद. काय अर्थ त्याचा? की देवम ज्ञात्वा सर्व पाशैहि मुच्यते. देव अर्थात आत्मा ब्रह्म, त्याला जाणूनच सर्व पाशापासून काय होते? निवृत्ती होते. श्रुती सांगते. झालं? चला, निवृत्ती होतच नाही असा श्रुतीतही नियम सांगून ठेवलेला आहे. ती श्रुती वचने पुढील अर्थाची आहेत. कशा अर्थाची आहे सांगतात पुढं. ज्ञानानेच कैवल्य मिळते अशा अर्थाची श्रुती आहे.
ती कोणती श्रुती? ज्ञानात एव तु कैवल्यम, ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते अशा अर्थाची. आणखीन सांगतायत ज्ञाना वाचून मुक्ती मिळू शकत नाही अशा अर्थाची पण श्रुती आहे. कोणती श्रुती? ज्ञाना वाचून मुक्ती मिळू शकत नाही, वाक्य आहे की नाही, अशा अर्थाची श्रुती. हा ते एक आहे, होते ज्ञानात न मुक्ती. अजून आहे ज्ञात्वा शिवम शांतीम अत्यंत मेती, ही एक श्रुती आहे श्वेतर उपनिषद. ज्ञात्वा शिवम शांतीम अत्यंतम एति, ज्ञात्वा शिवम शांतिमत्यंतमेति, श्वेतर 4.14. मतलब शिवस्वरूप त्या परमात्म्याला जाणूनच अत्यंत शांतीची प्राप्ती होते. ऋते ज्ञानात न मुक्ती, एक श्रुती आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. चला पुन्हा मूळमध्ये ज्ञाना वाचून मुक्ती मिळू शकत नाही, लागलं एवढं. शिवाय श्वेतर उपनिषदात तर असे सांगितले आहे की, काय सांगितलं सांगतायत की ज्यावेळी मनुष्य संबंध आकाशाला चांबड्याप्रमाणे गुंडाळतील, है की नाही, ज्यावेळी मनुष्य संबंध आकाशाला, संबंध म्हणजे संपूर्ण आकाशाला गुंडाळतील, कसं? चांबड्याप्रमाणे. जसं चांबडा असतं एखादं हरणाचं वगैरे, त्याला आपण असं गोल 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 करतो की नाही, त्याप्रमाणे या एवढ्या मोठ्या आकाशाला जेव्हा मनुष्य काय करील? हाताने गुंडाळील, घडी करील त्याच्याशी गोल गोल, तेव्हाच झालं तर झालं म्हणे काय? ज्ञाना वाचून मोक्ष. याचा अर्थ काय की मनुष्य आकाशाची गुंडाळी करू शकत नाही, त्याला गुंडाळू शकत नाही, माणसात ते सामर्थ्य बी नाही. दुसरी गोष्ट आकाश निरवय पदार्थ आहे, त्याची गुंडाळी होत पण नाही, अर्थात होऊच शकत नाही आकाशाला गुंडाळणं. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय मोक्ष मिळतच नाही, हा त्याचा अर्थ. ज्ञानानेच मिळतो हे सांगण्यात तात्पर्य आहे. कळलं? चला काय दिलं तिथं की ज्यावेळी मनुष्य संबंध आकाशाला चांबड्याप्रमाणे गुंडाळतील, म्हणजे हरणाचे कातडे लांब असले तर ते जसे हातांनी गुंडाळून ठेवतात, गोल गोल करून ठेवतो आपण, बरोबर, त्याचप्रमाणे आकाशाच्या सर्व पोकळीची, एवढं मोठं आकाश, त्याची पोकळी आकाश, सर्व पोकळीची मनुष्य जेव्हा गुंडाळून घडी करील तेव्हाच काय? देवाला, देव म्हणजे कोण? स्वयंप्रकाश आत्मा, त्या आत्म्याला जाणल्या वाचून त्याच्या दुःखाचा नाश होईल. त्याच्या दुःखाचा नाश होईल, त्याच्या मनुष्याच्या जीवाच्या दुःखाचा नाश होईल. कसा? की आत्मस्वरूपाला न जाणता देखील नाश होईल, पण केव्हा? जर तो आकाशाची गुंडाळी करू शकल तर. अर्थात आकाशाची गुंडाळी करू शकत नाही, अर्थात ज्ञानाशिवाय त्याचा दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणजेच ज्ञानानेच दुःखाची निवृत्ती होणार. पण ज्ञान बी कोणतं ज्ञान? घटाचं ज्ञान का पटाचं ज्ञान? आत्मज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान. ते बी आता म्हणे मग आम्हाला झालं ब्रह्मज्ञान, आता कळलं आम्हाला. काय ज्ञान झालं? हा ब्रह्म सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, हे ज्ञानच ना. ब्रह्म कसं आहे? सत्स्वरूप, चित्स्वरूप, आनंद स्वरूप. समजा तुम्हाला विचारलं तुम्हाला घटाचं ज्ञान आहे का? काय म्हणणार? हो आहे. विचारलं कसं आहे सांगा बरं घट, तुम्ही काय सांगणार? त्याची मान अशी बारीक असते, पोट मोठं असतं, त्यात पाणी भरून ठेवतात, मातीचा बनवतात, त्या कुंभार त्या चाकावर बनवतो, त्याला घट म्हणतात. आम्ही जाणतो घटाला, म्हणजे घटाचं काय तुम्हाला ज्ञान आहे. तसं आता ब्रह्म ऐकून 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 ब्रह्माचं ज्ञान झालं की मग कोणतं ज्ञान? ब्रह्म सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, व्यापक आहे, सर्वत्र होतपूर्व धरेला आहे, झालं म्हणजे ब्रह्माचं ज्ञान. आता आम्हाला काय होणार? मोक्ष प्राप्त होणार, आमचं जन्म मरण संपणार. असं जर कोणी म्हणेल जमल का? कसं काय? ब्रह्मज्ञान झालं नाही का? झालं, पण ते कसं आहे? परोक्ष आहे, ते खऱ्या अर्थाने ज्ञानच नाही आहे. मग ब्रह्माचं ज्ञान कसं व्हावं लागतं? अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे कसं बरं? इंद्रियाला दिसतं का? डोळ्याला दिसतं का ब्रह्म? नाही ना. मग कसं काय अपरोक्ष ज्ञान होणार ब्रह्माचं? डोळ्याला दिसण्याची गरज नाही आहे, मी रूपाने त्या ब्रह्माचं ज्ञान होणं आवश्यक आहे, त्याला म्हणायचं अपरोक्ष. जसं आपण आपल्याला स्वतःसाठी स्वतःच आपण परोक्ष आहोत का अपरोक्ष आहोत? अपरोक्ष. अपरोक्ष. बरं, कधी कधी आपण आपल्याला अपरोक्ष आहोत का नित्य अपरोक्ष आहोत? नित्य अपरोक्ष आहोत. जागृतीत आपण आपल्याला अपरोक्ष आहोत का स्वप्नात का सुषुप्तीत का तिन्ही अवस्थेत?
तिन्ही अवस्थेत आपण आपल्याला काय आहोत? अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे. आपल्याला आपलं स्वरूप, आपलं मी कोण आहे किंवा मी आहे म्हणून हे कळण्याकरिता कोणाच्या सहाय्यतेची गरज आहे का? कोणीतरी आपल्याला येऊन सांगत तू आहे म्हणून, तेव्हा मग कळेल हा मी आहे म्हणून, असं काही आहे का? कोणत्याही प्रमाणा वाचून, कोणाच्याही सहाय्यते वाचून आपण आपल्याला सदैवच कसा असतो? अपरोक्ष आहे. सर्व कालात, लहानपणी, तरुणपणात, म्हातारपणी, आहे की नाही, शेवटी जन्माच्या अगोदर, आता मेल्यावर सुद्धा आपण आपल्याला काय आहोत? अपरोक्षच आहोत. जागृतीत, स्वप्नात, सुषुप्तीत, भूतकाळात, भविष्यकाळात, वर्तमान काळात आपण सदा स्वतःला कशा आहोत? अपरोक्ष. मग आता आपण आपल्याला अपरोक्ष आहोत, पण कशा अपरोक्ष? आपण परिच्छिन्न रूपाने आपण आपल्याला जाणतो. कोणीतरी मी आहे म्हणून देहाधिकाला घेऊन. फक्त ती आपल्या ठिकाणची जी परिच्छिन्नता आहे ना, ती बाजूला करायची. बरोबर? आणि देहाधिकाला जोडून आपण मी म्हणतो ना, तीच गडबड आहे. तेवढं थोडं बाजूला करायचं. हा पक्का निश्चय की देह मी नाही, देह माझा नाही. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, मी नाही, माझे नाही. मग मी कोण आहे? तर जसं आपण स्वतःला मी म्हणतो, मी म्हणून व्यवहार करतो, तसं ब्रह्माच्या ठिकाणी जेव्हा मी ही बुद्धी होईल, अहम ब्रह्मास्मी, आहे की नाही, ही शब्दाने नाही, स्वतः अनुभवाने व्यापक असणारं सच्चिदानंद घन ब्रह्म, की ज्याच्या सत्तेवर हे सर्व चालू आहे, सर्वांचं अधिष्ठानभूत तत्व मीच आहे. माझ्या वाचून दुसरं काही जागाच रीती नाही आहे, रिकामी नाही आहे. खऱ्या अर्थाने जग नावाचा काही पदार्थच नाही आहे, मीच आहे. प्रत्येकाच्या शरीरात ठासून ठासून भरलेला कोण आहे? मीच आहे. आणि जर मी सर्व ठिकाणी व्यापक आहे, तर मी आता द्वेष कोणाचा करू? कोणाचा लोभ धरू? काम कोणाविषयी करू? काहीच नाही आहे. सच्चिदानंद घन माझं स्वरूप आहे. पूर्वी होतं, अनादि आहे, अनंत आहे, कधी नाश नाही. बस आता माझ्या स्वरूपाची मला प्राप्ती झाली. असं मी रूपाने जेव्हा आपण आपल्या स्वरूपाला जाणू खऱ्या अर्थाने, त्यावेळेस अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च, हे सारे धर्म आपोआप यायला लागतील, आणायची गरज नाही. सर्वभूतानां अद्वेष्टा, कोणाचा द्वेषच आपल्याकडून होणार नाही. कारण द्वेष हा त्याचा होतो की जो आपल्याहून वेगळा आहे, दुसरा आहे की नाही. कधी स्वतः द्वेष करतो मनुष्य? नाही करत ना. करतो तर कोणाचा? आपल्याहून भिन्न व्यक्तीचा. पण आता माझ्याहून भिन्न कोणी राहिलंच नाही, तर द्वेष कोणाचा करणार? आहे की नाही. मग काय होणार? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र, सर्वांचा काय बनणार? तो मित्र बनणार. कळलं की नाही? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च, निर्ममः, निरहंकार, कुठला अहंकार नाही, कुठली ममता नाही, आहे की नाही. पुन्हा समदुःख सुखक्षमी, अनुकूलता प्राप्त झाली काय, प्रतिकूलता प्राप्त झाली काय, सुख प्राप्त झालं काय, दुःख प्राप्त झालं काय, सर्वांमध्ये काय असणार? तो सम असणार. मान काय आणि अपमान काय. म्हणून आपल्याला त्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. आणि ती स्थिती प्राप्त करण्याकरिता आपल्याला कुठं जंगलात जायची गरज नाही, कुठं तीर्थाला जायची गरज नाही, काही पैसा खर्च करण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्या स्वतःच्या मनोवृत्तीचा हा काय करावा लागणार आहे? अभ्यास. आणि त्याच्यासाठीच हे सर्व काय आहे? शास्त्र आहे. वेदांताचं श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन, हे सर्व त्यासाठीच आहे. कळलं? तीच सगळे. मग काय म्हटलंय बघा. तर जसे हाताने गुंडाळून ठेवा, त्याचप्रमाणे आकाशाच्या सर्व पोकळीची, सापडली गवळ खालून चौथी ओळ, त्याचप्रमाणे आकाशाच्या सर्व पोकळीची मनुष्य जेव्हा गुंडाळून घडी करील, तेव्हाच देवाला म्हणजे स्वयंप्रकाश आत्म्याला जाणल्या वाचून त्याच्या दुःखाचा नाश होईल. असे लिहिण्यातला अभिप्राय असा आहे की आकाशाची गुंडाळी जशी केव्हाही होऊ शकावयाची नाही, होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आत्मज्ञान झाल्या वाचून केवळ योगाभ्यासाने जन्मादी दुःखाचे कारण जे मनोमय द्वैत, त्याची पूर्ण निवृत्ती केव्हाही होऊ शकावयाची नाही. अज्ञान कार्य या सर्वांची निवृत्ती आत्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणार नाही. योगाभ्यासाने तेवढ्या पुरती होईल, थोडा वेळ. जसं आपण झोपेत जातो की नाही, किती मनुष्य आजारी असला आणि त्याला झोप लागली, काही दुःख होतं का? झोपेत जसं दुःख नाहीये, पण जागा झाला का पुन्हा दुःख सुरू होतं. त्याप्रमाणे जेव्हा मनाचा निरोध केला, समाधी लावली, तेवढ्या काळापर्यंत द्वैत नाही, दुःख नाही, अनर्थ नाही. पुन्हा समाधीतून बाहेर आलो, पुन्हा दुःख चालू, आहे की नाही. म्हणजे योगाभ्यासाने दुःखाची निवृत्ती होते, ती तेवढ्या काळापुरती होते, कायमची नाही. आणि आपल्याला दुःखाची, अनर्थाची निवृत्ती कायमची पाहिजे आहे का थोड्या वेळापुरती पाहिजे आहे? कायमची पाहिजे आहे. आणि त्यासाठी मग एकच एक वन वे मार्ग आहे, एकच उपाय आहे. कोणता?
ज्ञान, ज्ञानादेव तू कैवल्यम. झालं. या श्रुतीने ते सांगितलंय. कोणत्या? आता आकाशाचा दृष्टांत दिला की नाही गुंडाळून ठेवण्याचा, श्वेताश्वेतर ती श्रुती आहे. त्या श्रुतीला वाटल्यास तुम्ही लिहून घ्या. आता इथं आकाशाचा दृष्टांत दिला आहे की नाही श्वेताश्वेतरोपनिषदाची श्रुती, श्वेताश्वेतरोपनिषदामध्ये सांगितलं आहे. तर लिहा. यदा चर्मवद आकाशम, यदा चर्मवद आकाशम वेष्टयिष्यन्ति मानवाः, वेष्टयिष्यन्ति मानवाः पूर्णविराम. तदा देवम अविज्ञाय, तदा देवम अविज्ञाय दुःखस्य अंतो भविष्यति, दुःखस्य अंतो भविष्यति. श्वेताश्वेतरोपनिषद 6.20. ठीक आहे. त्याचा अन्वय पहा. यदा, सापडलं का? यदा मानवाः आकाशम चर्मवत् वेष्टयिष्यन्ति, चर्मवत् वेष्टयिष्यन्ति. पुढे तदा, पुढे सरळ आहे. तदा देवम अविज्ञाय दुःखस्य अंत भविष्यति. अर्थ पहा. यदा, जेव्हा मानवा मनुष्य आकाशम, आकाशाला चर्मवत चामड्याप्रमाणे वेष्टयिष्यन्ति गुंडाळतील, तदा तेव्हाच देवम अविज्ञाय, देव अर्थात स्वयंप्रकाश आत्मा ब्रह्म त्याला न जाणता अविज्ञाय दुःखस्य अंत भविष्यति. लागला अर्थ. याचा अर्थ परमात्मा स्वरूपाला जाणल्याशिवाय दुःखाचा अंत होऊच शकत नाही. झालं. ठीक. पुढे आता शिष्य बोलतोय. शिष्य, हे बाहेर दिसू शकते असे जे द्वैत दिसतंय की नाही, घर, झाड, वृक्ष, नदी, पहाड, पर्वत दिसतंय सर्व, हे बाहेर दिसू शकते असे जे द्वैत ईश्वराने करून ठेवले आहे, बरोबर, त्याचे निवारण केल्याशिवाय अद्वैत आत्म्याचे जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही, तर ते ज्ञान मानसद्वैतास कसे निवृत्त करू शकेल ते सांगावे. अगदी सरळ शंका आहे. पूर्व पक्षी म्हणतो, बघा म्हणजे आता तुम्ही काय सांगितलं वर की आत्म्याचं अद्वैत रूपाने ज्ञान पाहिजे, पण एक आत्मा आहे म्हणजे ब्रह्म आणि दुसरे जगत आहे ईश्वराने रचलेलं, दोन झाले. जोपर्यंत आपण ईश्वराने रचलेलं हे सारं द्वैत रूप जगत नष्ट करणार नाही, त्याला जाळून टाकणार नाही, तोपर्यंत अद्वैत एकटा आत्मा कस काय राहील. जोपर्यंत जगत आहे तोपर्यंत दोनच मानू लागेल ना, जगत एक आणि ब्रह्म म्हणजे आत्मा एक. या जगताला जोपर्यंत निवृत्त करत नाही आपण तोपर्यंत अद्वैत होणार नाही. कोण म्हणून राहिला? शिष्य. पुन्हा पहा. शिष्य काय म्हणतो, हे बाहेर दिसू शकते असे जे द्वैत ईश्वराने रचलेलं, ईश्वराने करून ठेवलेले आहे, त्याचे निवारण केल्याशिवाय, त्याची निवृत्ती केल्याशिवाय अद्वैत आत्म्याचे जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही, अद्वैत आत्म्याचं ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही असं कोण समजू राहिला? शिष्य. म्हणजे त्याला असं वाटतं की सारं द्वैत जगत जर नष्ट केलं, जाळून टाकलं तरच काय होईल, अद्वैत आत्म्याचं ज्ञान उत्पन्न होईल असं त्याला वाटतं. त्याला सिद्धांत माहित नाही आहे म्हणून त्याला वाटणं साहजिक आहे. अद्वैत आत्म्याचे जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही तर ते ज्ञान आहे की नाही मानसद्वैतास कसे निवृत्त करू शकेल, कारण ज्ञान उत्पन्नच होणार नाही ना. कोणपर्यंत? जोपर्यंत ईश्वराने रचून ठेवले जगत दिसतं ना, आहे ना, तोपर्यंत ज्ञानच उत्पन्न होणार नाही. मग कधी उत्पन्न होईल की ईश्वराने निर्माण केले सारं द्वैतरूप जगत नष्ट करू, आणि ते तर नष्ट होणं शक्य नाही. आणि जर ईश्वराने रचलेलं द्वैत जगत नष्ट होऊ शकत नाही तर अद्वैत ज्ञानच उत्पन्न होणार नाही. जर अद्वैत ज्ञान उत्पन्न झालं असतं तर त्याने काय मानसद्वैताची निवृत्ती केली असती, पण ते ज्ञान मानसद्वैताची निवृत्ती करू शकत नाही. का? उत्पन्नच होत नाही. का उत्पन्न होणार नाही? की दोन पदार्थ आहेत,
एक आत्मा आणि दुसरं ईश्वराने रचलेलं जगत, आणि त्याची निवृत्ती थोडी होणार आहे असं त्याला वाटतं. कुणाला? शिष्याला. आहे की नाही? पुन्हा पहा, हे बाहेर दिसू शकते असे जे द्वैत ईश्वराने करून ठेवले आहे, सापडलं का? त्याचे निवारण केल्याशिवाय अद्वैत आत्म्याचे जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही, तर ते ज्ञान मानस द्वैतास कसे निवृत्त करू शकेल? है की नाही? ते सांगावे. शंका लक्षात आली की नाही? उत्तर देतात श्री गुरु, असं ध्रुव बाहेरल्या द्वैताचे निवारण केल्या वाचून गुरुशास्त्राच्या उपदेशाने ते द्वैत मिथ्यारूप आहे असे केवळ जाणल्यानेच अद्वैतरूप आत्म्याचे ज्ञान होते, यात बिलकुल संशय नाही. बघा, म्हणजे शिष्य समजू काय राहिला, पण त्याची समज कशी गलत आहे, चुकीची आहे, हे श्रीगुरु त्याच्या लक्षात आणून देतात. शिष्याची काय समज आहे की समजते जगत द्वैत नष्ट होईल तेव्हाच कुठं काय होईल, अद्वैत आत्म्याचं ज्ञान उत्पन्न होईल. पण असं नाही आहे. मग कसं आहे? श्रीगुरु सांगू राहिले की बाबा रे, हे बाह्य जगत, ईश्वर रचित जगत, याचं नाश करण्याची गरज नाही आहे, त्याला जाळण्याची गरज नाही आहे, राहू दे त्याच्या ठिकाणी. म्हणून कसं काय अद्वैत ज्ञान उत्पन्न होईल? बस थोडं आहे. काय करावं लागेल की हे जे दिसणारं जगत आहे ना, हे असत आहे, मिथ्या आहे, असा तू का निश्चय केला की बस अद्वैत ज्ञान उत्पन्न होतं. कारण मिथ्या वस्तू द्वैत निर्माण करू शकत नाही. जगत मिथ्या आहे. जसं स्वप्न प्रपंच मिथ्या आहे, तसे जगत सुद्धा कसं आहे? मिथ्या आहे. फक्त अडचण हीच आहे की आपण जगताला सत्य मानून बसलो. जेव्हा आपला खरोखर पक्का निश्चय होईल की स्वप्नाप्रमाणेच हे जगत कसं आहे? मिथ्या आहे की नाही, तेव्हा मात्र अद्वैत ज्ञान उत्पन्न होईल. आहे की नाही? आणि अद्वैत ज्ञान उत्पन्न झालं तर ते उत्पन्न झालेलं अद्वैत ज्ञान जीव द्वैताची काय करील? निवृत्ती करील. असं पाहू ना श्रीगुरु. असत रूप म्हणजे असत स्वरूप बाहेरच्या द्वैताचे निवारण केल्या वाचून, त्याची निवृत्ती न करता देखील निवारण केल्या वाचून गुरुशास्त्राच्या उपदेशाने, बरोबर, गुरु त्यांच्या उपदेशाने, शास्त्राच्या उपदेशाने ते द्वैत, ईश्वराचे द्वैत मिथ्यारूप आहे असे केवळ जाणल्यानेच काय होतं? अद्वैत रूप आत्म्याचे ज्ञान होते. बरोबर. त्याच्या पुढे एक वाक्य द्या, यात बिलकुल संशय नाही. यात बिलकुल संशय नाही. झालं. बघा आता खरं तर असं आहे, आत्म्याचं ज्ञान करण्याची गरजच नाही, ते स्वयंसिद्ध आहेच. फक्त जगताविषयी मिथ्यात्वाचा निश्चय खरोखर झाला ना, बस ज्ञान तुम्हाला ऑलरेडी तयारच आहे. त्याला काही वेगळं प्राप्त करण्याची गरज नाही आहे. फक्त जगताविषयी काय झालं पाहिजे? मिथ्यात्वाचा निश्चय पक्का खरोखर वृत्तीने निश्चय झाला पाहिजे की मिथ्या आहे म्हणून. जसं स्वप्नामध्ये आपला कोणी शिव्या दिल्या काय, 10 लाख रुपये कोणी दिले काय, न सुख होत नाही, दुःख होत नाही जागा झाल्यावर. कारण स्वप्नाविषयी काय आपला मिथ्यात्वाचा निश्चय आहे. तसं हे जगत संपूर्ण कसं वाटलं पाहिजे? मिथ्याच वाटलं पाहिजे. झालं. आणि ते का मिथ्याच्या विषयी, जगताविषयी मिथ्यात्वाचा निश्चय झाला की अहम ब्रह्मास्मी वृत्ती ही आपोआप सिद्धच आहे. पुढे आता शिष्य, बाह्य द्वैत मिथ्यारूप आहे असे जाणल्यानेच अद्वैत ज्ञान होत नाही, तर द्वैताच्या निवारणानेच म्हणजे बाहेरले द्वैत अर्थात जग मुळी पाहण्यातच येणार नाही असे केल्यानेच अद्वैत ज्ञान होते, त्या वाचून होत नाही. यासाठी बाह्य द्वैताचे निवारण केले पाहिजे ना. बघा पुन्हा तशी शंका केली कोणी? शिष्याने. ठीक आहे, महत्वाची शंका आहे, नेहमी सर्वांना येणारी शंका आहे. त्याचं उत्तर फार सुंदर देणार आहे. पुन्हा ती शंका वाचू. शिष्य काय म्हणतो पहा. बाह्य द्वैत, तो म्हणतो की गुरुजी तुम्ही आत्तावर सांगितलं काय की जगताविषयी मिथ्यात्वाचा निश्चय केल्यानेच काय होतं? अद्वैत निश्चय होतो. पण हे असं नाही, हे असं कसं काय होईल? नुसतं मिथ्यात्व निश्चय केल्याने, नुसतं मिथ्यात्व निश्चय करून नाही जमायचं. या द्वैताची जगताची काय करावं लागेल? निवृत्ती करावं लागेल, नाश करावा लागेल. कोण म्हणून राहिला? शिष्य. पंक्ती पहा. बाह्यद्वैत मिथ्यारूप आहे असे जाणल्यानेच, एवढं समजल्यानेच अद्वैत ज्ञान होत नाही. कोण म्हणतोय? पण शिष्य म्हणतोय. ध्यानात ठेवायचं. तर मग कसं होईल अद्वैत ज्ञान? तो सांगतो.
तर द्वैताच्या निवारणानेच, म्हणजे बाहेरले द्वैत मुळी पाहण्यातच येणार नाही असं काहीतरी करा. की दिसलंच नाही पाहिजे जगात, बिलकुल त्याला उचलून नेऊन टाका समुद्रामध्ये, दिसलं नाही पाहिजे, तरच काय होईल, अद्वैत ज्ञान होईल. असं कुणाची समज आहे? शिष्याची, म्हणजे पूर्वपक्षाची. मुळी पाहण्यातच येणार नाही असे केल्यानेच अद्वैत ज्ञान होते, त्या वाचून होत नाही. यासाठी काय करा, बाह्य द्वैताचे निवारण केली पाहिजे ना. कोण म्हणतो? शिष्य. उत्तर देत असते, बाह्य द्वैताच्या निवारणे करूनच जर अद्वैत ज्ञान होत असेल, श्रीगुरु सांगतात, अरे बाबा, बाह्य द्वैताचं निवारण झाल्यावरच जर अद्वैत ज्ञान होत असेल तर सुषुप्ती अवस्थेत व प्रलयकाली प्राण्यांनी यत्किंचितही प्रयत्न केल्या वाचून त्याच्या समग्र बाह्य द्वैताची निवृत्ती आपोआप होते. आहे की नाही? दिसतं का द्वैत तेव्हा? दिसत नाही. यासाठी त्यास त्यावेळी अद्वैत आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे. बघा किती सोपं उत्तर दिलंय. जर बाहेरचं द्वैत निवारण झालं तरच अद्वैत ज्ञान होतं असा जर नियम केला तर प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणी झोपतो की नाही? बरं, झोपल्यानंतर त्याला द्वैताची प्रतीती आहे का? द्वैताचं ज्ञान नाही, अर्थात द्वैत नाही, म्हणजे द्वैताचं निवारण झालं. मग लगेच झोपल्याबरोबर प्रत्येकाला काय व्हायला पाहिजे? अद्वैत ज्ञान व्हायला पाहिजे. कारण शिष्याने काय नियम केला की द्वैताचं निवारण झालं तर अद्वैत ज्ञान होतं. सुषुप्तीत आणि प्रलय कालात द्वैताचं निवारण होतं, म्हणजे द्वैताची प्रतीती येत नाही. आणि जर प्रतीती येत नाही आणि ती प्रतीती न येणं हेच जर अद्वैत ज्ञानाला कारण असेल तर प्रत्येकाला सुषुप्तीमध्ये किंवा प्रलय कालामध्ये प्रत्येक जीवाला अद्वैत ज्ञान झालं पाहिजे. होतं का? होत नाही. याचा अर्थ, बाबा रे, हे शिष्य, तू जसा नियम समजू राहिला ना तसा नाही. कसा नाही? मग कसा नियम नाही? की द्वैताचं निवारण झालं म्हणजे द्वैताची अप्रतीती झाली, म्हणजे द्वैत अनुभवाला नाही आलं तर अद्वैत ज्ञान उत्पन्न होतं, असा नियम करता येत नाही. या नियमाचा बाद ठरला कुठं? स्वप्न, सुषुप्तीत आणि प्रलय काल. हा पंक्ती पहा पुन्हा. गुरु बाह्य द्वैताच्या निवारणे करूनच, म्हणजे बाह्य द्वैत निवारण केल्यानेच जर अद्वैत ज्ञान होत असेल तर सुषुप्ती अवस्थेत, आहे की नाही, म्हणजे गाढ झोपल्यानंतर झोपेमध्ये व प्रलयकाली महाप्रलय होतो तेव्हा प्राण्यांनी यत्किंचितही प्रयत्न केल्यावर, काही त्याला प्रयत्न करायची गरज नाहीये, आपोआपच द्वैताची प्रतीती त्या काळात येत नाही. प्राण्यांनी यत्किंचितही प्रयत्न केल्या वाचून त्यांच्या समग्र बाह्य द्वैताची निवृत्ती काय होते? आपोआप होते. द्वैताची प्रतीती येत नाही त्या काळात. यासाठी त्यास त्यावेळी अद्वैत आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे. तुझ्या नियमानुसार. कोण बोलत आहे? श्री गुरु. कुणाला? परंतु त्यावेळी सुषुप्तीकाली आणि प्रलयकाली, परंतु त्यावेळी ज्ञान होण्याची साधने नाहीये तिथं, म्हणून ज्ञान होत नाही. ज्ञान होण्याची साधनं कोण? शास्त्र आणि गुरु. आहे का? नाही. कुठं? झोपेत आणि प्रलयकालात. परंतु त्यावेळी ज्ञान होण्याची साधने जी गुरु आणि शास्त्र त्यांच्या अभावामुळे, म्हणजे ते नसल्यामुळे, त्यास प्राण्यास, जीवास अद्वैत ज्ञान होऊ शकत नाही. लागला अर्थ? आणि ज्ञाना वाचून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती रूप मोक्षही होऊ शकत नाही. पंक्ती पहा खालून तिसरी वर. आणि ज्ञाना वाचून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नसल्यामुळे, असं आहे ना, तिथे काय करायचं? थोडा बदल करायचा. निवृत्तीच्या पुढे रूप शब्द लिहायचा आणि होत नसल्यामुळे हे कट करायचं. आता पंक्ती वाचतो. आणि ज्ञाना वाचून अत्यंत दुःखाची निवृत्ती रूप मोक्ष. अत्यंत दुःखाची निवृत्ती हाच काय आहे? मोक्ष. कारण दुःखाची निवृत्ती म्हणजेच ब्रह्मभावाची प्राप्ती आहे. कारण कल्पित वस्तूची निवृत्ती भावरूप असते, अभावरूप नसते. ज्ञाना वाचून अत्यंत दुःखाची निवृत्ती रूप मोक्षही होऊ शकत नाही. यासाठी द्वैत जर न दिसेल तरच अद्वैत ज्ञान होईल असे म्हणणे व्यर्थ आहे. बारे शिष्या, तू असा जो नियम करण्याचा प्रयत्न केला तो तुझा नियम करणं चुकीचं आहे. काय? द्वैत दिसलं नाही म्हणजे अद्वैत ज्ञान होईल असा नियम करता येत नाही. यासाठी द्वैत जर न दिसेल तरच अद्वैत ज्ञान होईल असे म्हणणे व्यर्थ आहे. शिवाय ईश्वराने उत्पन्न केलेले जे बाह्य द्वैत,
दृष्टीस पडते ते म्हणजे अद्वैत ज्ञानाला कोणत्याही रीतीने अडथळा करते असेही नाही. महत्वाचं आहे. हे जगत आहे ना, ईश्वर रचित जगत, हे अद्वैत ज्ञान होण्याला अडथळा करत नाही, प्रतिबंध ठरत नाही. ते काही करत नाही, ते बंधनालाही कारण नाही आहे, ते आपल्या महिमेत आहे. कोण? ईश्वर रचित द्वैत जगत. मग बंधनाला कारण कोण आहे? प्रतिबंध कोण करतं? मानसिक द्वैत, जीव रचित द्वैत. हे बघा पंक्ती. शिवाय ईश्वराने उत्पन्न केलेले जे बाह्य द्वैत दृष्टीस पडते म्हणजे दिसून येतं, ते म्हणजे अद्वैत ज्ञानाला कोणत्याही रीतीने अडथळा करते असेही नाही. इतकेच नाही तर उलट ते काय? सहाय्यक आहे. कोण? ईश्वर रचित जगत. कशासाठी? अद्वैत ज्ञान होण्यासाठी. सहाय्यक कसं आहे? ते ईश्वर रचित जगतातच आहे ना गुरु, ईश्वर रचित जगतातच आहे ना शास्त्र, आहे की नाही? आणि म्हणून त्याच्या माध्यमानेच ज्ञान प्राप्त होतं. अर्थात ईश्वर रचित जगत उलट आत्मज्ञान होण्याकरिता काय आहे? सहाय्यक आहे, विरोधी नाही. इतकेच नाही तर उलट शास्त्राधिकांच्या द्वारांनी, सापडलं का? पंक्ती पुन्हा वाचतोय. इतकेच नाही तर उलट गुरु शास्त्राधींच्या, उलटच्या पुढे गुरु शब्द टाका. गुरु शास्त्राधींच्या द्वारांनी म्हटलं की नाही, ते कट करायचं, तिथे टाकायचं माध्यमाने. माध्यमाने. आता पंक्ती पहा. इतकेच नाही तर उलट गुरुशास्त्रादींच्या माध्यमाने अद्वैत ज्ञान होण्याच्या कामी मोठे सहाय्यच करते. कोण? ईश्वर रचित जगत. शिवाय ते खोटे आहे असे जाणण्याच्याच एका उपाया वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने ते नष्ट होण्यासारखे नाही. हे एक महत्वाचं आहे, है की नाही? एखादं जर कोणी दुराग्रहाने म्हणतच असेल की नाही नाही समस्त जगताची निवृत्ती झाल्याशिवाय अद्वैत ज्ञान होणारच नाही, तर मग त्याला कधीच अद्वैत ज्ञान होणार नाही. कारण ईश्वर रचित द्वैताची निवृत्ती कोणी करू शकत नाही. बघा, शिवाय ते फक्त एकच उपाय त्याच्यासाठी, हे ईश्वर रचित जगत सर्व कसं आहे? खोटं आहे, मिथ्या आहे, असा निश्चय केला तर अद्वैत ज्ञान लगेच होतं. त्याची निवृत्ती करण्याची गरज नाही आहे. पंक्ती पहा. शिवाय ते खोटे आहे, ते ईश्वर रचित जगत खोटे आहे असे जाणण्याच्याच एका उपाया वाचून, एवढाच एक उपाय आहे त्याला खोटं समजणं, उपाया वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने ते नष्ट होण्यासारखे नाही. यासाठी ईश्वरकृत द्वैत असे ना बापडे. बापडे म्हणजे बिचारे. ईश्वर रचित द्वैत जे आहे ते बिचार त्याच्या महिमेत असू द्या ना, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे? कळलं? आपण त्याचा कशासाठी द्वेष करावा? त्याचा द्वेष करण्याची काही गरज नाहीये. मग जीवाने केलेले द्वैत बंधन करते, म्हणून त्यास मात्र निवृत्त करण्याचा प्रयत्न करावा, आहे की नाही? बंधन कोण करतं? जीवाने निर्माण केलेलं द्वैत. त्याच्या निवृत्तीचा काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. त्याचा निवृत्तीचा प्रयत्न करणं म्हणजे काय? की देह मी नाही, देह माझा नाही. देहाच्या संबंधी असणारे सर्व व्यक्ती, पुरुष, वस्तू माझ्या नाहीत, मी नाही, मी सच्चिदानंद घन ब्रह्म आहे, असा पुरेपूर निश्चय करणे. आणि समस्त जगत नित्य आहे. कळलं? असा निश्चय करणे. चला, लागली पंक्ती. पुढं शिष्य. जीवकृत द्वैत पूर्वी आपण संक्षेपाने सांगितलेच आहे, बरोबर? कोणतं? अहंता आणि ममता. जीवकृत द्वैत पूर्वी आपण संक्षेपाने सांगितलेच आहे की त्याशिवाय आणखी कोणते आहे? तुम्ही जे सांगितलं अहंता ममता तेवढंच जीवकृत द्वैत आहे, तर आणखीन काही जीवकृत द्वैत आहे असा प्रश्न करतोय कोण? शिष्य. आणखी असल्यास, कदाचित आणखीनही काही जीवकृत द्वैत असेल तर असल्यास ते किती प्रकारचे आहे ते कृपा करून सांगावे. ठीक आहे जी, सांगतात श्री गुरु. विद्यारण्य मुनी होऊन गेले एक, आहे की नाही? पंचदशी ग्रंथाचे करते विद्यारण्य स्वामी, त्यांचा पुरावा देऊन जीवद्वैताचे प्रकार सांगत आहे ग्रंथकार. विद्यारण्य मुनींनी जीवकृत द्वैत दोन प्रकारचे आहे म्हणून सांगितले आहे. तर जीवकृत द्वैत किती प्रकारचं? दोन. कोण कोण? एक शास्त्रीय द्वैत व दुसरे अशास्त्रीय द्वैत, बरोबर? तर मुख्य द्वैत म्हणजे जगत, ते दोन प्रकारचं. ईश्वर रचित जगत, जीव रचित जगत, म्हणजेच मानसिक जगत.
त्या जीवरचित द्वैताचे पुन्हा दोन प्रकार, एक अशास्त्रीय, एक शास्त्रीय. ठीक, एक शास्त्रीय द्वैत व दुसरे अशास्त्रीय द्वैत. ठीक आहे. पंचदशी ग्रंथात सांगितलं आहे. पंचदशीतला श्लोक माहिती आहे कुठला? पंचदशी प्रकरण नंबर 4 श्लोक नंबर 43. पंचदशी मध्ये 4:43 श्लोक असा आहे की जीवद्वैतम तु शास्त्रीय मशास्त्रीयमिति द्विधा उपाददीत शास्त्रीय मा तत्त्वस्यावबोधनात्. असा तो श्लोक आहे. कोणा लिहून घ्यायचं लिहून घेऊ शकता. जीवद्वैतम तु शास्त्रीय मशास्त्रीय मिति द्विधा. शास्त्रीय मशास्त्रीय इति मिति द्विधा पूर्णविराम. उपाददीत शास्त्रीय, शास्त्रीय मात्व मा त्याच्या पुढे अवग्रह द्यायचं. शास्त्रीय याला जोडून मा घ्यायचं. शास्त्रीयम असा पदच्छेद होईल. मग शास्त्रीय मा अवग्रह चिन्ह तत्त्वस्यावबोधनात्. तत्त्वस्यावबोधनात्. ठीक आहे, झालं. तर जीवद्वैतम द्विधा दोन प्रकारचा आहे, शास्त्रीयम अशास्त्रीयम इति द्विधा. उपाददीत शास्त्रीयम, शास्त्रीय द्वैताचा ग्रहण करायचं आहे की नाही. कुठपर्यंत? आ तत्वस्य अवबोधना, तत्वबोध होईपर्यंत शास्त्रीय द्वैताचा स्वीकार करायचा. आणि अशास्त्रीय द्वैत मात्र तत्वबोध होण्याच्या अगोदरच सोडून द्यायचं. कोण? अशास्त्रीय जीवद्वैत. आणि शास्त्रीय द्वैताचं ग्रहण करायचं कुठपर्यंत? तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत. तत्वज्ञान झालं की ते सुद्धा सोडून द्यायचं. कळला अर्थ? असा अर्थ आहे. बघा श्रीगुरु बोलतायत, विद्यारण्य मुनींनी जीवकृत द्वैत दोन प्रकारचे आहे म्हणून सांगितले आहे. एक शास्त्रीय द्वैत व दुसरे अशास्त्रीय द्वैत. पुढे पहा, प्रत्येक ब्रह्माच्या एकत्वाचा जो विचार आहे की प्रत्येक ब्रह्म, प्रत्येक आत्मा म्हणजे अंतरात्मा साक्षी आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे याचा विचार. प्रत्येक ब्रह्माच्या एकत्वाचा जो विचार सापडलं. तन्मय जे वेदांत शास्त्राचे श्रवण मनन करणे. तन्मय जे, तन्मय, तन्मय म्हणजे काय? तन्मय शब्दाचा अर्थ या एकत्वाचा विचार रूप तन्मय. एकत्वाचा विचार रूप. ठीक आहे ना. सर्व ठिकाणी तन्मय शब्दार्थ हाच आहे असं नाही बरं का. इथं हा प्रसंग चालू आहे त्यानुसार तसा अर्थ. तन्मय तत्स्वरूप. ठीक आहे. पुन्हा पंक्ती पाहता, प्रत्येक ब्रह्माच्या एकत्वाचा जो विचार तन्मय, तन्मय म्हणजे एकत्वाचा विचार रूप जे वेदांत शास्त्राचे श्रवण मनन करणे त्याला शास्त्रीय मनोमय द्वैत म्हणतात. श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन पाठ ऐकणे नामस्मरण करणे हे सर्व काय आहे? शास्त्रीय मनोमय द्वैत आहे. पुढे सच्चिदानंद ब्रह्मरूप प्रत्येक आत्म्याचा अपरोक्ष बोध जोपर्यंत दृढ झाला नाही तोपर्यंत शास्त्रीय द्वैताचा त्याग मनुष्याने करू नये. सापडली कवळ. आता हे शास्त्रीय जे द्वैत आहे श्रवण मनन ध्यासनादी हे कोणपर्यंत सोडायचं नाही त्याचा अवधी सांगितला. काय की सच्चिदानंद सत्स्वरूप चित स्वरूप आनंद स्वरूप कोण आहे? ब्रह्म आत्मा. सच्चिदानंद ब्रह्मरूप प्रत्येक आत्म्याचा प्रत्येक अभिन्न आत्म्याचा अपरोक्ष बोध प्रत्यक्ष ज्ञान जोपर्यंत दृढ झाला नाही, हा बोध दृढ होत नाही, पक्का होत नाही, अहम ब्रह्मास्मी हा निश्चय पक्का होत नाही तोपर्यंत शास्त्रीय द्वैताचा म्हणजे श्रवण मनन निध्यासन इत्यादिकाचा पारमार्थिक क्रियाचा पारमार्थिक विचाराचा आहे की नाही शास्त्रीय द्वैताचा मग त्याग मनुष्याने करू नये. लागला अर्थ. पुढे कामाधिकांची पूर्ण निवृत्ती होऊन अद्वैत तत्वाचा दृढ बोध झाल्यानंतरच त्याचा त्याग करावा. कोणपर्यंत त्याग करायचा नाही हे सांगितलं. आता केव्हा त्याग करायचा हे सांगतात. कशाचा त्याग? शास्त्रीय जीवद्वैताचा. कळलं? चला.
तर कामादिकांची, काम क्रोध इत्यादी पूर्ण निवृत्ती होऊन अद्वैत तत्वाचा दृढ बोध झाल्यानंतरच, अद्वैत तत्वाचा म्हणजे ब्रह्मतत्वाचा, मी ब्रह्म आहे असा दृढ बोध झाल्यानंतरच त्याचा त्याग करावा. कुणाचा? शास्त्रीय जीव द्वैताचा किंवा शास्त्रीय मनोमय सृष्टीचा त्याग करावा. लागला अर्थ? पुढे सदसद विचारात कुशल असा बुद्धिमान पुरुष असतो. तिथं सदसद आहे ना, दचा पाय मोडलाय पहा. सद असत असत. सदसद विचारात कुशल म्हणजे सत काय असत काय या विचारामध्ये कुशल, दक्ष, हुशार. ठीक आहे. सदसद विचारात कुशल असा बुद्धिमान पुरुष असतो. तो वेदांत शास्त्राचा अभ्यास करून, तो काय करतो? बुद्धिमान पुरुष वेदांत शास्त्राचा काय करतो? अभ्यास करून त्याच्याद्वारे म्हणजे त्या अभ्यासाच्या द्वारे परोक्ष व अपरोक्ष ज्ञानात निष्णात झाल्यावर, अगोदर परोक्ष ज्ञान आहे अभ्यास करता करता, नंतर त्याच ज्ञानाचं रूपांतर होतं कशात? अपरोक्ष ज्ञानात. त्याच्याद्वारे परोक्ष व अपरोक्ष ज्ञानात निष्णात झाल्यावर, निष्णात म्हणजे त्यामध्ये काय? निपुण झालाय, कुशल झालाय, कळलाय त्याला आता खऱ्या अर्थाने तत्व. अपरोक्ष ज्ञानात निष्णात झाल्यावर मग पुढे पहा, भात गोट्यातून तांदळाचा दाणा काढून घेऊन तूष टाकून द्यावे या न्यायाने. उदाहरण दिलं आहे. समजा आपण भात तयार करतो तर अगोदर काय असतं? तर ते वरचे छिलके की नाही, भुस त्याला म्हणतो आपण, त्याच्या सेट दाणे असतात, आतमध्ये दाणे असतात. घरी आणतो आपण, मशीनमध्ये काढतो, मग काय करतो? दाणे दाणे ग्रहण करतो आणि भुसाचा त्याग करतो, म्हणजे फलकट टाकून देतो आणि सार भागाचं ग्रहण करतो. पहा मुक्ती दृष्टांत दिलाय. भात गोळ्यातून, भात गोळ्यातूनचा अर्थ आहे त्याला धान म्हणतात हिंदीमध्ये, मराठीमध्ये आपण त्याला भूस म्हणूया. तांदूळाच्या वरचं टर्पण भूस. तर भात गोळ्यातून तांदळाचा दाणा काढून घेऊन तूस म्हणजेच भूस टाकून द्यावे या न्यायाने समग्र शास्त्राचा त्याग करतो. कोण? बुद्धिमान मनुष्य. सर्व अगोदर शिकतो आहे की नाही, श्रवण मनन निधिध्यासन अहम ब्रह्मास्मी अदृढ बोध होतो त्याला, आणि मग काय करतो? या साऱ्या गोष्टीचा त्याग करतो. कारण त्याचा आता काही प्रयोजन राहिलेलं नाही आहे. याचा अर्थ ज्ञान झाल्यावर एकावर म्हणून जाळून टाकतो असं मात्र नाही. कळलं की नाही? आणि टाकलेच पाहिजे किंवा त्याची उपेक्षा केली पाहिजे असंही नाहीये. आपल्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी अध्ययन अध्यापन केलं पण पाहिजे, केलं तरी काही अडचण नाही आहे. पण टाकून देतो म्हणजे काय? जाळून टाकतो असं नाही. म्हटलंय ना, जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार भोगतांचा. ठीक आहे ना. आपण पलीकडच्या तीराला गेलो याचा अर्थ नाव जाळून टाकावी का? असं नाही आहे. तिचा पुन्हा तरी उपयोग होणारच आहे असा अर्थ. चला, तू टाकून द्यावे या न्यायाने समग्र शास्त्राचा त्याग करतो. लागला अर्थ? अशा रीतीने दृढ बोध सिद्ध झाल्यानंतरच शास्त्रीय द्वैताचा त्याग करावा असे श्रुतीत सांगितलेले आहे. बरोबर? त्याग करावा शास्त्रीय द्वैताचा सुद्धा, पण केव्हा? दृढबोध झाल्यानंतर, तोपर्यंत नाही. अशा रीतीने दृढबोध सिद्ध झाल्यानंतरच शास्त्रीय द्वैताचा त्याग करावा असे श्रुतीत सांगितलेले आहे. म्हणजे श्रुतीत शास्त्र विचाराची अवधी किती ती सांगितलेली आहे. शास्त्र विचार कोठपर्यंत करावा, मर्यादा कोठपर्यंत असावी, सीमा कोठपर्यंत असावी हे सांगितलेलं आहे. आणि समजा तत्वज्ञान झालंच नाही, पण आता वय झालं समजा 50, म्हणजे आता कावराव 50 वर्षापर्यंत मी शिकत राहिलो ना, आता किती शिकायचं, दिलं सोडून. अरे पण तसं नाही ना. त्या शास्त्रात असं कुठं सांगितलं आहे की 50 वर्ष वय झाल्यावर सोडून द्यावं, का 40 वर्ष वय झाल्यावर शिकणं सोडून द्यावं, का 60 वर्ष वय झाल्यावर सोडून द्यावं, असं सांगितलं आहे. ती थोडी अवधी सांगितली आहे. अवधी काय आहे? मग तत्वबोध झाल्यावर सोडून द्यावं. मग जोपर्यंत तत्वबोध होत नाही, मग 100 वर्ष जरी वय झालं तरी करतच राहावं. श्रवण मनन निधिध्यासन तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत् प्रबोधनम, वारंवार करत राहिलं पाहिजे असं श्रुतीने सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. आसुप्ते अमृते नयेत वेदांत चिंतया. उठल्यापासून झोप येईपर्यंत, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सतत चिंतन केलं पाहिजे. कशाचं? वेदांताचं चिंतन केलं पाहिजे. पण मनुष्याकडून गडबड होते. काय? मनुष्य श्रवण करतो वेदांताचं आणि चिंतन करतो विषयाचं.
त्याच्यामुळे ते ब्रह्मतत्व हाताला लागत नाहीये. श्रवण आपण जर वेदांताचं करतोय ना, तर चिंतन सुद्धा, मनन सुद्धा कशात झालं पाहिजे? वेदांताचंच झालं पाहिजे. पूर्वजन्माच्या अनेक संस्काराने पुन्हा पुन्हा ते डोकं काढील विषय, तुम्हाला आकर्षित करतील इंद्रिय आपापल्या विषयाकडं, बरोबर आहे. पण त्याला पुन्हा पुन्हा शमदम ज्याला म्हणतात, पुन्हा पुन्हा त्या इंद्रियांना तिकडून आवरून इकडंच लावलं पाहिजे. कुठं? श्रवण मनन निधिध्यासन करण्याकडे. आणि इकडे आपण जर प्रयत्न केला नाही तर इंद्रियाचा स्वभावच आहे काय? बाहेरच्या विषयाकडे दौडणे. या विषयात वाचूनही काही सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाहिजे इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव आहे तो परांची खाणी व्यतृणात स्वयंभू. भगवंताने परांमुखच त्यांना उत्पन्न केलेलं आहे, पण पुरुषार्थ करून आपण त्यांना वळवायचं आहे. आणि आपण जर इंद्रियाला मोकाट जाऊ दिलं, त्याच्या मागं मनही जर तसंच पळत गेलं, तर कधीच ज्ञान होऊ शकणार नाही. कळलं की नाही? चला, कोणती पहा. म्हणजे श्रुतीत शास्त्र विचाराची अवधी किती ती सांगितलेली आहे. शास्त्र विचाराची अवधी वयाची मर्यादा आहे का? ज्ञान झाल्यावर? ज्ञान झाल्यावर सोडायचं. वयाशी काही घेणं देणं. कदाचित लोक म्हणतील, काय राव किती आमच्या बरोबर होतं ते, चार बॅच निघून गेल्या तरी तो शिकतच आहे. म्हणू द्या त्यांना, म्हणायचं बाबा रे तुम्हाला झालं तर बरं झालं घरी गेले, आम्हाला नाही झालं आम्ही करतोय. हसले तर हसले, त्यांची जात दिसतील, आपलं काय घेणं देणं त्यांच्याशी. कळलं की नाही? चला, आपण आपल्या उद्धाराचा विचार आपण केला पाहिजे ना, आहे की नाही? तो काय म्हणाल आणि चार लोक काय म्हणतील असा मनुष्य विचार करू लागला तर त्याची प्रगतीच खुंटते. कळलं की नाही? याचा अर्थ मग चार लोकांचा विचार नाही करायचा, याचा अर्थ निषिद्ध कर्म करायचं असं मात्र नाही. शास्त्र शिकत असताना, परमार्थ करत असताना चार लोक जरी नाव ठेवत असले तरी त्यांचा विचार करायचा नाही. कधी कधी मनुष्य रस्त्याने जातो, मोठ्या मोठ्याने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किंवा देवाचं नाव घेत जातो, अभंग म्हणत जातो. गाव जवळ आलं, चुपीस मनातल्या मनात गाव गेलं कंपना म्हणून असं कधी कधी घडतं की एकटा दोष्टा एक दोघं असल्यावर असं करतात लोक. अरे लोकांना काय घाबरायचं? त्यांना सुद्धा शेवटी याच मार्गात येणं आहे, आज न उद्या, या जन्मात ना कोणत्या तरी जन्मात. दुसरा मार्गच नाही आहे, म्हणून त्यांना काय लाजायचं? ते जर वाईट वडापाव खायला जर लाजत नाही हॉटेलमध्ये, तर आपण आपलं देवाचं नाव घ्यायला काय लाजायचं? भले ती म्हणते नाव ठेवते, ठेवू द्या. कळलं की नाही? आणि दिंडीचं मात्र उलट असतं बरं का. गाव संपलं, 2-2, 4-4 जण मिळून गप्पा मारायला चालू, आणि गाव जवळ आलं सारे एकत्र येणार, लगेच आपण म्हणणार चालू नाही. याचा साऱ्याच दिंड्या तशा करत असं म्हणायचं नाहीये. म्हणजे श्रुतीत शास्त्र विचाराची अवधी किती ती सांगितलेली आहे. लागला अर्थ? तरी पण बोध झाल्यानंतर, ही गोष्ट तरी बरोबर आहे कोणती, की अद्वैत दृढ बोध झाल्यानंतर शास्त्रीय द्वैताचा काय करतो मनुष्य? त्याग करतो. पण याचा अर्थ त्याग करावाच असं विधान नाही बरं का, ती सांगता येत. आता तरी पण बोध झाल्यानंतर सच्छास्त्र विचार म्हणजे वेदांत शास्त्र विचार वगैरे करूच नये असा निषेध केलेला नाही की नाही? याच्या खाली अधोरेखा करून ठेवा, महत्वाचं आहे. तरी पण बोध झाल्यानंतर सच्छास्त्र विचार करूच नये असा निषेध केला नाही. असं काही शास्त्रानं सांगितलंय का? तुम्हाला आता बोध झाल्यावर बिलकुल पाठ सांगायचं नाही, शास्त्र विचार करायचं नाही, पुस्तक वाचायचं नाही वेदांताचं, असं सांगितलंय का? असं मात्र त्याग केला तरी अडचण नाही, पण करावाच असं मात्र नाहीये. उलट जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी अध्ययन अध्यापन स्वतः चिंतन वाचन करायला पाहिजे. कारण आपणच जर नाही केलं, म्हणजे आता मला ज्ञान झालंय, मला काय गरज आहे पंढरपूरला वारीला जायची, आणि मला काय गरज नाही शरीर पारायण करायची, असं जर म्हणून बसत राहिला घरात नुसता टीव्ही पाहत, तर लोक म्हणतील ते बाबाच निवास ज्ञानेश्वरी, आम्ही काय फक्त घेतलं काय? कारण यद्यदाचरती तत्त देवे तरो जना सयत प्रमाण येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती तीच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून आपण अवश्य त्या मार्गावर आरूढच राहिलं पाहिजे. कळलं? चला, आपणच गंध लावला नाही, लोक लावतील का? नाही, लावला पाहिजे. तरी पण बोध झाल्यानंतर सच्छास्त्र विचार करूच नये असा निषेध केलेला नाही. यामुळे दृढ बोध झाल्यानंतरही, बरोबर, पूर्व प्रवाहाच्या ओघाने, पूर्व प्रवाहाचा ओघ म्हणजे दृढ बोध होण्याच्या अगोदर आपण शास्त्र वाचितच होतो की नाही, मग त्याच प्रवाहाच्या ओघाने, त्या संस्काराने पुढेही वाचणं होऊ शकतं. त्याग केलाच पाहिजे अशी काही जरूरत नाहीये. पंक्ती पहा. यामुळे दृढ बोध झाल्यानंतरही पूर्व प्रवाहाच्या ओघाने म्हणजे संस्काराने
प्राप्त झालेले शास्त्र विचाराधिक शास्त्रीय द्वैत. पंक्ती पाहता येतो पुढं, अगोदर आयतीशी वाचून घेतो. पूर्व प्रवाहाच्या ओघाने प्राप्त झालेले शास्त्र विचाराधिक शास्त्रीय द्वैत कल्पित करण्यास कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय किंवा हरकत नाही. असं आहे की नाही? त्यात थोडा बदल करायचा आहे. शास्त्रीय विचाराधिक शास्त्र काय पूर्व प्रवाहाच्या ओघाने प्राप्त झालेले शास्त्र विचाराधिक शास्त्रीय द्वैत सापडले पर्यंत त्याच्या पुढे लिहा. देखील द्वैत शब्दाच्या पुढे देखील, त्याच्या पुढे छापलेला आहे शब्द कल्पित, त्याच्या पुढे लिहा आहे असे जाणून, आहे असे जाणून अर्धविराम शास्त्रीय विचाराने कालक्षेप बस संपला. आता छापलेलं आहे खाली करण्यास कोणत्याही प्रकारचा सापडला का? आता पंक्ती पापुन्हा वाचतो. पूर्व प्रवाहाच्या ओघाने प्राप्त झालेले शास्त्र विचाराधिक शास्त्रीय द्वैत देखील, शास्त्रीय द्वैत देखील म्हणजे जसं बाकीचं समस्त प्रपंच कल्पित आहे तसं शास्त्रीय द्वैत देखील कल्पित आहे असे जाणून शास्त्रीय विचाराने कालक्षेप करण्यास कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय किंवा हरकत नाही. असं आहे ना, हरकतच्या ठिकाणी हानी नाही. हरकत कडून हानी नाही म्हणजे नुकसान नाही. ठीक आहे. अशा रीतीने कालक्षेप जर आपण केला, काल घालवला आयुष्याचा, तर कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय नाही आणि हानी नाही. प्रत्यवाय म्हणजे पाप, काही पाप थोडी उत्पन्न होणार आहे की ज्ञान झालं नंतर ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे पाप उत्पन्न होईल, असं आहे का? असं काही नाहीये. आणि नुकसान पण काही नाही, उलट चांगलंच आहे. आणि ते न करता टीव्ही पाहत बसला 24 तास तर म्हणजे आता मला ज्ञान झालंय, मला काय गरज आहे? तर मग काय ते पाहता चित्र पाहता त्याचं चिंतन व्हायला लागेल आणि मग ती सारी गोष्ट प्राप्त होईल. कोणती? ध्यायतो विषयान पुरुषः संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधः अभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति पुराणाश होईल, मग वाटोळ होईल. म्हणून तसं काही करायचं नाही. टीव्ही हा म्हणजे काय? घरातला टीव्ही म्हणजे काय? एडिट बॉक्स. बरोबर आहे शब्द इंग्रजीचा? एडिट बॉक्स म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे, अर्थ काय? त्याला काय म्हणतात? एडिट बॉक्स. बॉक्स असं नाव दिलं आहे कोणाला? टीव्हीला. म्हणजे मूर्ख बनवण्याचं साधन, वेड करण्याचं साधन. इडियट बॉक्स. काय? इडियट. हा, इडियट बॉक्स. त्याचा अर्थ काय? मूर्ख बनवण्याचं साधन आहे. टीव्ही पाहणारा मनुष्य स्वतःच्या बुद्धीने काही विचार करू शकत नाही कोणत्याच गोष्टीचा, त्याची बुद्धी थांबते. कळलं की नाही? म्हणून टीव्ही कधीच पाहिजे नाही. कोरोनाने जेवढे मेले ना ते टीव्हीमुळेच मेले. जे टीव्ही पाहत होते त्यांच्या बुद्धीत ते बसलं. अशी लक्षणं असतात. सर्दी झाली, मला दम लागू राहिला, हो जरा चेक करा, हो जरा ऑक्सिजन. हा तुमचा ऑक्सिजन ना? अरे 40च झाला. हो असं का? लावा ऑक्सिजन. संपलं. त्याचे पाहायचीच नाही, काही गरजच नाही. कळलं? जाऊ द्या. शिष्य वेळ संपली, पुढचा विचार उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.